सर्वांना हरिओम. शुकासारिखे पूर्ण वैराग्य जाचे, वसिष्ठा परी ज्ञान योगेश्वराचे. कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा, नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. श्री दासबोध दशक 3 मध्ये आपण आज समास 5 शिकणार आहोत. या समासाचं नाव आहे स्वगुण परीक्षा. याचे आपण आत्तापर्यंत 3 भाग ऐकले. स्वगुण परीक्षाचे अ, ब, क असे 3 भाग ऐकले आणि आज याचा ड नावाचा शेवटचा भाग आहे. स्वगुण परीक्षा ड. या समासाच्या सुरुवातीलाच श्री समर्थांनी दुष्काळाने त्या तरुणाच्या कुटुंबाच्या काय काय हाल अपेष्टा होत आहेत याचे वर्णन केले आहे. परदेशात पैसा कमावून तो पुन्हा स्वदेशी परत आला तर तेव्हा देशामध्ये सर्वत्र भयंकर दुष्काळ पडला होता. या समासाचा सारांश आपण ऐकूया, नंतर मग ओव्यांकडे जाऊया. दुष्काळामुळे त्याच्या कुटुंबाची बरीच वाताहत झाली होती. रोज जेवायला मिळेना म्हणून त्याने 3रे लग्न केले. हा वृद्धवून पडलेला, थकलेला आणि त्यात बायको वयात आलेली, घरात मुले मोठी झालेली, घरामध्ये सारखी भांडणे होऊन एक दिवस मुलांनी या वृद्ध बापाला मारले. शेवटी 4 सज्जन माणसांच्या मदतीने 4 हिस्से झाले आणि आता हा म्हातारा एका झोपडीत राहू लागला. तेवढ्यात परचक्र आले. शत्रूंनी हल्ला केला, लुटालूट झाली आणि याच्या तरुण बायकोला पळवून तिला भ्रष्ट केले. अखेर म्हातारपणामुळे हा अतिशय थकून गेला आणि केव्हा एकदाचा मरतो अशी त्याची अवस्था झाली. अशा प्रकारे जन्मभर, आयुष्यभर सुखासाठी धडपड केली, पण आयुष्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत केवळ दुःखच भोगत राहिला. तात्पर्य, जन्म हाच दुःखाचे मूळ कारण आहे. म्हणून माणसाने या दुःखाच्या चक्रातून सुटण्याआधी भगवंताला शरण जाऊन त्याची अगदी अनन्य होऊन मनोभावे भक्ती केली पाहिजे. हाच या जन्माच्या दुःखातून सुटका करून घेण्याचा एकमेव उपाय आहे. श्री समर्थ सांगतात की मायामोहाच्या जाळ्यात अडकलेला तो घरातल्यांची आबाळ होऊ नये म्हणून पुन्हा परदेशात गेला आणि व्यवसायाला सुरुवात केली व जीवापाड तो अनेक प्रकारचे कष्ट सोसू लागला. हा कठीण संसार करता करता त्याला फारच हाल अपेष्टा सहन कराव्या लागल्या. परदेशात असताना 2-4 वर्षे कष्ट करून त्याने पैसा मिळवला. मग तो मायदेशात परत आला तर संपूर्ण देशात त्यावेळी दुष्काळ पडला होता. त्यामुळे सर्व माणसांना अतिशय कष्ट भोगावे लागत होते. त्याने घरात येऊन पाहिले तर घरामध्ये पोरांची कोणाची गालफडे बसलेली आहेत तर कोणाचे डोळे निस्तेज झालेले आहेत. कोणी दीन होऊन थरथरा कापत होते. समर्थ दुष्काळामध्ये त्या घरामध्ये मुलांची अवस्था कशी होती त्याचं वर्णन करतात. कोणी भिकाऱ्यासारखी बसलेली होती, कोणाच्या अंगावर सूज आली होती तर कोणी मरून गेलेली होती. अशी मुलाबाळांची झालेली अवस्था त्याने पाहिली. ते सर्व पाहून तो अतिशय दुःखी झाला. त्याला भडभडून आले आणि तो दीनपणाने आक्रोश करू लागला.
तेव्हा ती मुले सावध झाली आणि बाबा बाबा आम्हाला जेवायला द्या, काहीतरी खायला द्या असे बोलू लागली. अन्नासाठी हपापलेल्या भुकेलेल्या पोरांनी त्याच्यावर झडपच घातली. पोरांनी बाबांचे गाठोडे सोडून पाहिले आणि जे हाताला लागेल ते ती खाऊ लागली. आणि काही अन्न तोंडात असताना तर काही अन्न हातात असतानाच मरण पावली. तो घाईघाईने त्यांना जेवू घालीत असताना काही जेवता जेवताच मेली. काही जास्तच भुकेली होती. त्यांनी त्यामुळे जास्त खाल्ले आणि जास्त खाल्ल्याने अजीर्ण झाल्याने ती मुले मेली. अशा रीतीने बहुतेक पोरे मेली. एक दोन वाचली, पण ती आई मेली म्हणून केविलवाणी झाली होती. दुष्काळाचा जोर जास्तच वाढल्याने त्याचे संपूर्ण घरच बसले. पण असं म्हणतात, सबदिन होत न एक समान. जीवनामध्ये आपल्या आयुष्यामध्ये सर्व दिवस सारखे नसतात. कधी चढ असतो, कधी उतार असतो, कधी सावली असते, कधी ऊन असते. त्याप्रमाणे दुःख असतं, कधी सुख असतं. दुःखाचे दिवस संपले की सुखाचे येतात, सुखाचे संपले की दुःखाचे येतात. काही दिवसानंतर देशामधला दुष्काळ संपला. सगळीकडे अन्नधान्याची समृद्धी झाली. घरात मुलांना वाढवणारे कोणी राहिले नव्हते. त्यामुळे त्यालाच रोज स्वयंपाक करावा लागायचा. परंतु पुढे पुढे त्याला त्याचा त्रास होऊ लागला. लोकांनी ही अवस्था पाहिली. घरामध्ये मुली आहेत, स्वयंपाक करणारे कोणी नाही, एकट्याला खायला घालायला लागतं. म्हणून पुन्हा लोकांनी त्याच्या लग्नाचा घाट घातला आणि लोकांनी भरीला घातले. म्हणून आता त्याने पुन्हा तिसऱ्यांदा लग्न केले. त्यासाठी जवळ काही थोडा पैसा होता, तो त्याने सर्व लग्नासाठी खर्च केला. आणि त्यामुळे आता पुन्हा पैशाची चणचण भासू लागल्याने तो परदेशात गेला. तिकडे जाऊन पैसा कमावून तो परत घरी आला आणि आता पाहतो तर काय, घरात बायकोची आणि सावत्र मुलांची भांडणे जुंपलेली आहेत. त्याची तिसरी बायको आता वयात आली होती. आपल्या शरीराची अवस्था सारखी बदलत राहते. बालपणातून आपण येतो तारुण्याकडे, तारुण्य संपलं की आपण जातो वृद्धत्वाकडे. याचं तारुण्य संपलं होतं, तो आता वृद्धत्वाकडे चालला होता. आणि याच्या उलट त्याची पत्नी वयात आली होती, घर मालकीण झाली होती. ते मुलांना पावेना, कारण ती त्यांची सावत्राई. ते मुलांना पावेना की सावत्राई घर मालकीण झाली, त्यामुळे ते तिचा द्वेष करू लागले. आणि बाप म्हातारा झाल्याने दुबळा झाला होता. मुलांमध्ये आपापसात भांडणे सुरू झाली. कोणीच कोणाचेही ऐकेना. त्याचे मन मात्र बायकोवर आसक्त झाले होते. एकमेकांच्या बद्दल घरामध्ये एकमेकांच्या मनात संशय निर्माण झाला. त्यांच्यात काही केल्या एकमत होईना, त्यांचे आपसात पटेना. म्हणून मग त्याने 5 जणांना पंच म्हणून बोलावले. पंचांनी वाटण्या करून दिल्या, पण मुलांना त्या पटल्या नाहीत. ती ऐकायला तयार नाही. काहीच निवाडा झाला नाही व शेवटी परत जोरदार भांडणे सुरू झाली. बाप लेकांचे कडाक्याचे भांडण झाले आणि त्यात त्यांनी बापाला खूप मारले. ते पाहून आईने शंखध्वनी करायला म्हणजे बोंब मारायला सुरुवात केली. ती बोंब ऐकून तेथे पुष्कळ गावकरी जमा झाले आणि उभे राहून मजा पाहू लागले, गंमत पाहू लागले आणि म्हणू लागले की अरे वा, मुले तर बापाच्या चांगलीच उपयोगी पडली आहेत. लोक अशा वेळेला मजा बघतात. आपण दुःखात असतो, ते मजा बघतात आणि आपल्याच विरुद्ध बोलत असतात, निंदा करत असतात.
ज्यांच्यासाठी याने आयुष्यभर नवस सायास केले, मुलं व्हावीत म्हणून आपण पाहिलं मागच्या भागामध्ये, नवस केले, व्रतवैकल्य केली, त्याचा परिणाम त्याला मुले झाली, अनेक कष्ट उपसले, तीच मुले आता बापाला मारित आहेत. काय गंमत पहा ना. असे हे पापमय भांडण ऐकून सर्वांना आश्चर्य वाटले. मग ते जमलेल्या लोकांनी ते भांडण मिटवले. नंतर पुढे 5 जणांनी एकत्र बसून त्यांच्यात समसमान वाटे केले. अशा रीतीने त्यांची आणि बाप लेकांचे भांडण एकदाचे मिटवले. त्या गावकऱ्यांनी बाप लेकांचे भांडण एकदाचे मिटवले. पण इकडे मुलांनी बापाला वेगळे काढले. त्याला राहण्यासाठी एक खोपटे म्हणजे झोपडी बांधून दिली. बायकोच्या मनातही स्वार्थ घुसला. आता घरामध्ये म्हणजे झोपडीमध्ये समजूया आपण, तरुण बायको आणि वृद्ध नवरा या दोघांचाच संबंध उरला. तिसरा कोणीच नाही. तरी पण खेद म्हणजे दुःख न मानता दोघांनी त्यातच आनंद मानला. मला म्हातारपणी सुंदर, गुणवान आणि हुशार बायको मिळाली, हे माझे केवढे भाग्य, असे म्हणून तो आनंदाने मनाचं समाधान करू लागला. वृद्धावस्थेमध्ये देखील त्याची पत्नीबद्दलची जी आसक्ती आहे ती कमी झाली नाही, उलट वाढतच गेली. तो म्हणतो, केवढे माझं भाग्य आहे. याप्रमाणे मागचे सर्व दुःख तो विसरून गेला. इतक्यात सगळीकडे आरडाओरड झाली की शत्रूचा हल्ला आला आहे. अचानक शत्रूची धाड आली आणि शत्रूने त्याच्या बायकोलाच कैद करून धरून नेले. त्याशिवाय घरातील सर्व वस्तू लुटून नेल्या. त्यामुळे आता तर त्याला आणखीनच दुःख झाले. तो मोठमोठ्याने आक्रोश करू लागला, शोक करू लागला. आपल्या सुंदर, गुणवान बायकोची त्याला राहून राहून आठवण येऊ लागली. तेवढ्यात तुमच्या बायकोला शत्रूने भ्रष्ट केले आहे अशी बातमी आली आणि ती ऐकून तर तो जमिनीवर धाडकन कोसळलाच. डाव्या उजव्या कुशीवर तो गडबडा लोळू लागला. त्याच्या डोळ्यातून अश्रुधारा व्हायला लागल्या. बायकोची आठवण झाली की दुःखाच्या मार्गाने त्याचे मन अगदी पोळून निघत होते. जो पैसा मिळवला होता तो पैसा त्याने लग्नामध्ये खर्च करून टाकला आणि अखेर दुष्टांनी त्याच्या बायकोला सुद्धा धरून नेले. तो म्हणू लागला की आता मला म्हातारपण आले आहे आणि त्यात मुलांनी सुद्धा मला वेगळे काढले आहे. देवा, हे केवढे दुर्दैव माझ्यावर कोसळले आहे. माझ्याजवळ आता पैसा नाही, बायको नाही, घरही गेले, शक्तीही उरली नाही. भगवंता, आता तुझ्याशिवाय मला दुसरे कोणीच उरलेले नाही. पूर्वी देवाची कधीच पूजा केली नाही. तो वैभवाला, श्रीमंतीला भुलला होता. पैसाच माझा परमेश्वर, पैसा हेच सर्वस्व मानून तो चालला होता. पण अखेर म्हातारपणी त्याच्यावर पश्चात्तापाची वेळ आली. यानंतर स्वामीजींनी म्हातारपणी होणारी देहाची दीनवाणी अवस्था आपल्याला सांगितली आहे. हे वर्णन जे आहे ते खरोखरच फार वास्तववादी आहे, म्हणजे खरे आहे, सत्य आहे. त्याचा देह अत्यंत क्षीण झाला. सर्व शरीर सुकून गेले. वात पित्त उसळले. कफाने गळा दाटून आला. जिभेची बोबडी वळली. कफामुळे गळा घरघरू लागला. आपल्या पण अनुभव येतो, कफ झाला जास्ती की आपला घसा, गळा घरघरायला लागतो. त्याप्रमाणे म्हातारपणामध्ये
जास्त कप वाढलेला असल्याकारणाने घसा घरघरायला लागतो. त्याचाही घसा घरघरू लागला. तोंडाला अतिशय घाण सुटली. नाकातून शेंबूड वाहू लागला. मान थरथर कापू लागली. हे पण आपल्याला दिसतं, वृद्ध लोकांची मान अशी सारखी हालत असते. असं म्हणतात की पुरुषांची उभी हलते आणि स्त्रियांची आडवी हलते. सोडून द्या. मान थरथर कापू लागली. डोळ्यातून भळाभळा पाणी वाहू लागले. म्हातारपणी अशी शरीराला अवकळा दुर्दशा प्राप्त झाली. दातांची कवळी उखडल्यामुळे तोंडाचे बोळके झाले आणि तोंडातून दुर्गंध असलेली लाळ गळू लागली. आता तर डोळ्यांनी नीट दिसेना, कानांनी शब्द ऐकू येईनात, मोठ्या आवाजात बोलता येईना, कारण दमा वाढू लागला. पायातील शक्ती निघून गेली. चालण्याचे बळही राहिले नाही. बसण्याची शक्ती गेल्याने तो सारखा आडवा पडू लागला. तोंडाप्रमाणे गुदद्वारही वाजू लागले. भूक लागली तर ती आवरता येईना आणि वेळेवर तर खायलाही मिळेना. मिळाले तर दात पडून गेल्याने ते नीट चावतासुद्धा येईना. पित्तामुळे खाल्लेले पचेना. खाल्लेले लगेच ओकून पडू लागले किंवा खालच्या वाटेने जसेच्या तसे बाहेर पडू लागले. बसल्या जागीच विष्ठा, मूत्र, ओकारी, नाकातोंडातील मळ यामुळे त्याच्या आजूबाजूला दुर्गंधी पसरायला लागली आणि या घाणीमुळे लोक लांबूनच दुरूनच जाऊ लागले. त्यांचा श्वास कोंडू लागला. अशा प्रकारे म्हातारपणात अनेक रोग होतात, अनेक दुःखे असतात. त्यातच बुद्धी चंचल होते, भ्रमिष्ट होते. तरी आयुष्याची मर्यादा काही संपत नाही. पापण्यांचे पापण्यांचे केस पिकून पूर्णपणे गळून पडतात. एखाद्या जुन्या कापडासारखे अंगावरचे मांस लोंबू लागते. शरीर वृद्धावस्थेमध्ये पूर्णपणे पराधीन झालेले असते. स्नेही, सोबती, मित्र लांबूनच चौकशी करतात, जवळ कुणीच येत नाही. उलट सगळेजण म्हणतात की हा एकदाचा मरत का नाही. तुकाराम महाराज तर सांगतात, याच्या पुढे जाऊन इतरांची गोष्ट सोडून द्या, पण जी जवळची आहे ती देखील काय म्हणते ऐका. बाईल म्हणे खरं मरता तरी बरे. अभंगामध्ये सांगितलेलं आहे. बाईल म्हणजे पत्नी. बाईल म्हणे खरं मरता तरी बरे, नाशियले घरे थुंकून या. हा कधी मरतो. पत्नी देखील वाट पाहते. शेजेची कामिनी दूर राहे. सारांश, पत्नीसुद्धा आपल्या मरणाची वाट पाहत असते. इतकेच कशाला, ज्यांना जन्म देऊन त्यांचे जन्मभर पालन पोषण केले, त्यांना ममतेने लहानाचे मोठे केले, त्यांना त्यांच्या पायावर उभे केले, तेच उलटतात, शत्रुत्व करतात. शेवटी मनुष्यावर फारच कठीण काळ येतो. तारुण्य गेले, अंगातली शक्ती गेली, संसाराची मस्ती होती ती पण जिरली, शरीर संपत्तीचा नाश झाला. जन्मभर स्वार्थासाठी प्रयत्न केला, पण तो सारा व्यर्थ गेला आणि शेवटी मृत्यूसमयी अशी बिकट परिस्थिती प्राप्त झाली. आयुष्यभर सुखासाठी श्रम केले, पण अखेरीस दुःखानेच यातना सोसाव्या लागल्या. जन्मभर मनुष्य काय करतो, सुखासाठी प्रयत्न करतो, पण त्याला सुख मिळत नाही, कारण तो सुखाच्या आशेवर जगतो. सुखाच्या आशेत आयुष्य घालवले. आज सुख मिळेल, उद्या सुख मिळेल, परवा मिळेल, पण मिळाले नाही
आणि आयुष्यभर कधीच स्वतःच्या मुक्तीसाठी जराही प्रयत्न केला नाही. सुखासाठी सारखा हिंडत राहिला. जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराज एका अभंगातून वर्णन करतात. सर्व सुखाची या आशा जन्म गेला, क्षण एक मुक्ती यत्न नाही केला, हिंडता दिशा क्षीण पावला, माया वेष्टीला जीव माझा, माझे स्वहित नेनती कोणी, कोणीच माझं स्वहित स्वतःचं कल्याण, माझं कल्याण कोणीच करायला नाही या जगामध्ये. आणि एवढे करूनही मरणानंतर स्वामीजी सांगतात यमयातनांचा धोका आहे तो निराळा. तात्पर्य, या 3ऱ्या दशकाच्या पहिल्या समासात समर्थांनी सांगितल्याप्रमाणे जन्म हाच सर्व दुःखांचे मूळ आहे. प्राणी जन्माला आल्याबरोबर त्याला दुःखाच्या भोगाचे चटके बसतात. दुःखाच्या आगीत तो होरपळून निघतो. म्हणून समर्थ सांगतात मनुष्याने शक्य तितक्या लवकर आपले कल्याण करून घ्यावे, जन्माचे सार्थक करून घ्यावे. म्हातारपण हे सर्वांनाच येते आणि येणार आहे, म्हणून सावध केलं. आपल्याला संत वारंवार सावध करत असतात, पण आपण मात्र मायेच्या तडाख्यात असल्याकारणाने ते आपल्याला किती जागे करण्याकरता हलवतात, आपण मात्र झोपेचं सोंग घेऊन आहे. समर्थ आपल्याला सावध करतात, म्हातारपण हे सर्वांनाच येणार आहे, म्हणून प्रत्येकाने भगवंताला शरण जावे. गर्भावस्थेमध्ये जीवाला जो पश्चाताप होतो तोच पुढे त्याला म्हातारपणी सुद्धा होतो. म्हणून अंतकाळी जीवाला पश्चाताप होतो आणि त्याला पुन्हा 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 जन्म घ्यावा लागतो. हे सृष्टीचं चक्र आहे, ते बदलत नाही, सारखं फिरत असते. एक स्तोत्र आहे चरपट पंजरिका, त्यामध्ये शंकराचार्य देखील वर्णन करतात. आपल्याला ते श्लोकही माहीत असतील. पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरे शयनम य संसारे खलु दुस्तारे कृपया पारे पाही मुरारे. म्हणून सांगतात शंकराचार्य भज गोविंदम भज गोविंदम भज गोविंदम. मूढमते, हे मूर्ख माणसा, तू भगवंताचं भजन कर, भगवंताचं स्मरण कर. पुनरपि जननम, पुन्हा पुन्हा जन्म येणे आहे, पुन्हा पुन्हा मरणे आहे, पुन्हा पुन्हा आईच्या गर्भामध्ये राहणं आहे. म्हणून आता तरी सावध हो. आईच्या गर्भाचे आपल्याला दुःख सोसावे लागते. त्याशिवाय पार करण्यास कठीण असलेला असा संसार आहे, तो आपल्याला स्वतःच्या बळावर तरून जाता येत नाही, तो आपल्या माथी पडतो. भगवंताच्या भक्तीशिवाय, एका भगवंताशिवाय जन्म मरणाच्या खेपा चुकत नाही. संत तुकाराम महाराज यांनी अत्यंत सूक्ष्मपणे समाजाचं निरीक्षण केलं होतं. सामान्य माणसं कशी वागतात, कुठे चुकतात, त्यांनी काय करायला पाहिजे हे पण सांगितलं. याविषयी देखील त्यांचा एक अभंग आहे. त्यामध्ये ते म्हणतात तुका म्हणे तुझं सोडविना कोणी, एका चक्र पाणी वाचुनिया. भगवंताला शरण का जायचं? कारण आपल्याला ते म्हणतात एका चक्र पाणी वाचुनिया तुझं कोणी सोडविना, जन्म मरणाच्या चक्रातून तुला कोणीही सोडवणारे नाही. यानंतर पुढील समासामध्ये जीवाला 3 तापांचा जाच कसा सहन करावा लागतो याचे वर्णन आहे का, असे समर्थ सांगतात. अशा प्रकारे श्री दासबोधाच्या गुरु शिष्य संवादातील 3ऱ्या दशकातील स्वगुण परीक्षा ड हा 5वा समास पूर्ण झाला. आज आपण या ठिकाणी
आजचा पूर्ण करूया.